शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार करण्यात आलेला आहे। स्वारगेट एसटी स्टँडमध्ये उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये या तरुणीवर बलात्कार झाला। ही तरुणी पुण्यातून फलटणकडे निघाली असताना दत्तात्रय गाडे हा आरोपी तिथे आला। त्याने तरुणीला बोलण्यात गुंगवलं आणि अंधारामध्ये कोपऱ्यात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला। आरोपी दत्तात्रय गाडेला बेड्या ठोकण्यासाठी पोलीस पथकं रवाना झालेली आहेत। आरोपीच्या भावाला आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। शिवशाहीमध्ये बलात्कार झालेला आहे। पुणे हादरलेला आहे। कोपऱ्यात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये नेऊन या तरुणीवर या आरोपी दत्तात्रय गाडेने बलात्कार केलेला आहे। सध्या आरोपी फरार आहे। पोलीस त्याच्या मागावर आहेत। पोलिसांची पथकं त्याच्या अटकेसाठी म्हणून रवाना झालेली आहेत, परंतु त्याच्या भावाला पोलिसांनी आता ताब्यात घेतलेला आहे। या तरुणीवर स्वारगेट एसटी स्टँडमध्ये बलात्काराची ही धक्कादायक घटना घडलेली आहे। त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। तर आपण बघतोय नेमकं काय घडलं। 26 वर्षांची तरुणी पुण्यातून फलटणकडे निघाली होती आणि त्यानंतर 4:30 वाजता दत्तात्रय गाडे या आरोपीने एसटी दुसरीकडे थांबल्याचं या तरुणीला सांगितलं। त्यानंतर अंधारात कोपऱ्यात उभ्या असलेल्या एका एसटी बसकडे तो तिला घेऊन गेला। 4:45 शिवशाही बसमध्ये नराधम दत्तात्रय गाडेकडून मुलीवर बलात्कार करण्यात आलेला आहे।